नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता आपण रेस्क्यूसाठी चाललेलो आहे मित्रांनो. आणि रेस्क्यू कॉल आहे माझ्या गावापासून 2 किलोमीटरचं अंतर आहे. वंगनपाडा गाव आहे, त्या गावामध्ये चाललो आहे मित्रांनो. छोटेसे एक घर आहे तिथं, तरी 30 एक घरं असतील मित्रांनो तिथे. आणि हवेला बघा, हवे आता क्रॉस करून मी चाललो आहे. आता गावामध्ये पोहोचेल लगेच मित्रांनो. कंटिन्यू राहा, ही व्हिडिओ बघा, पूर्ण बघा. साप कोणते आपण बघू मित्रांनो पहिले. त्यांच्या घरात तर पोचलो आहे मित्रांनो मी. बघू आता कुठे आहे साप नक्की. त्यांनी मागे नेलं आहे मला आतमध्ये डायरेक्ट. बघा, स्वयंपाक रूम आहे त्यांची ही, आणि साप इथे येते बोलतात. आणि एक मागं पण दरवाजा आहे त्यांच्या घराच्या इथे. मागच्या बाजूने तो साप आलेला आहे असं वाटतंय. मी इथे चेक करतोय. हे बघा, पहिले साप बघितल्याशिवाय मी डायरेक्ट तिथे हात नाही लावणार मित्रांनो. पटापट नाही काढणार, थोडं आरामशीर काढेल, काही नाही करणार. सापाची मी पूर्ण खात्री करत नाही तोपर्यंत लगेच मी काय डिसिजन घेत मित्रांनो. आणि ते बोलत होते की काळा साप आहे, असा काळा कलरवरती पट्टे आहेत त्याला. म्हणून मी आधीच बॅगर माझा लावून ठेवलेला आहे तिथे त्याच्या आधी. कारण साप पकडला तर लगेच त्याला आपण बॅगरमध्ये पॅक करू. बघूया पहिले कोणता साप आहे. आणि रात्रीचे 8:30 वाजलेत मित्रांनो. आणि ह्या टायमाला साप निघणं म्हणजे एकतर रसल वायपर नाही तर मण्यार. बघू पहिले कोणता साप आहे. आणि छोटा आहे ते बोलतात. आणि इथे दिसलेला आहे मित्रांनो मला. हे बघा, कॉमन करे ते मित्रांनो. आपण त्याला मण्यार पण बोलतो आणि सायलेंट किलर बोलतो आपण याला. आणि हा बघा घरात आलेला आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो आहे की सांगितलेले की आजूबाजूला घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये अडचण ठेवू नका. हे बघा कसे दगडी ठेवलेले आहेत त्यांनी, आणि त्या दगडीमध्ये लपलेला तो गरमीसाठी. आणि घरामध्ये येतो तो पण रात्रीचे. शांत झाला कधी नक्कीच तो आतमध्ये फिरला असा कुठे पण बिछाण्यात वगैरे कदाचित आला पण असता तो मित्रांनो. आता मी त्याला आरामशीर रेस्क्यू करतोय, काही घाई नाही करत मित्रांनो. एकदम तसा तो सायलेंट किलर आहे तसं आपल्याला पण सायलेंटच राहायला लागतं, काही करावं नाही लागत. हे बघा किती चमकदार असतो तो. तेलूच असतो, एकदम तेलकट दिसतो, एकदम चमकदार असतो. आणि याचं विष न्यूरोटॉक्सिकच असते मित्रांनो, पण नागापेक्षा 15 पटीने जास्त पॉवरफुल असतं याचं विष. याला सायलेंट किलर का बोलतात, कारण हा रात्रीचेच निघतो शांतता असल्यावरती. आणि हा नागासारखा आणि घोणससारखा कांबळ्या रसल वायपर त्याच्यासारखा आवाज नाही करत तो. जसा नाग फुसकाऱ्या मारतो आणि रसल वायपर जसं कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करतो, तसा हा साप आवाज वगैरे काही करत नाही. एकदम रिलॅक्समध्ये असतो. याला जास्तच काही धोका वाटला तर हा चावतो मित्रांनो. असा लाजाळू पण आहे हा साप. हे बघा, मी त्याची आता शेपूट पकडण्याचा प्रयत्न करतो, पण इथे डायरेक्ट नाही हात लावतो. हे बघा, कधी तो रिटर्न होऊ शकतो. हे बघा, बघूया. हे बघा, रिटर्न झालं लगेच. त्याचं तोंड होतं तिथे. मी घाई नाही करू शकत. आत्ता मी पकडेल इथे मित्रांनो. हे बघा, आणि असे साप पकडण्यासाठी खूप शांत दिमाग आणि रिलॅक्समध्ये पकडावं लागतं, काही करावं नाही लागत. मी व्हिडिओ काढतोय मित्रांनो, व्हिडिओ मला टाकायची यूट्यूबला, म्हणून मी कसे पण साप हँडल करणार आणि कसं पण तो भरणार लगेच, ते चुकीचं आहे. कदाचित मला बाईट पण करू शकतो, म्हणून मी घाई नाही करत मित्रांनो. हे बघा, त्यांनी काय जास्त हालचाल सुरुवातीला नाही केली मित्रांनो, नंतर त्याने हालचाल केली. पण मी एकदम सायलेंटच राहिलेलो आहे मी पण, काही प्रॉब्लेम नाही. आणि याची लांबी जास्तीत जास्त मित्रांनो 3 फूट आहे, जास्त नाही आहे. 2.5-3 फूट असेल मित्रांनो. आणि तो लगेच गेला आतमध्ये, कारण खूप थंडी आहे. या थंडीच्या दिवसामध्ये मण्यार आणि घोणस रसल वायपर हे साप निघतातच, कारण त्यांचा मीटिंग पिरियड चालू असतो मित्रांनो. हे साप ह्या दिवसामध्ये थंडीमध्ये निघतातच. आता त्याला पॅक केलं आणि लगेच आता आपण रिलीजसाठी जाणार आहे. हे बघा, ही पब्लिक बाहेर उभी होती सर्वजण. आणि इथे मी मागे पण एकदा इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा पकडला होता. हे बघा इथे समोर हे लाईटी आहे तिथे,
इथे पकडला होता. मांजरीचं आणि त्याचं भांडण झालं होतं तेव्हा तो पकडला होता. आणि त्याच्या बाजूच्याच घरात हा मण्यार साप भेटलेला आहे. म्हणजे विषारी साप आजूबाजूला असे असतातच. नाग येतं, मण्यार पण असेल, कांबळ्या पण असेल, रसल वायपर. आता आपण रिलीजसाठी चाललेलो आहे. हे बघा आणि पोचलो आहे मित्रांनो आपण रिलीजसाठी. जंगलामध्ये आलेलो आहे. व्हिडिओ थोडी फास्ट केली. हे बघा आणि किती चमकदार साप असतो मित्रांनो. सर्वांनी काळजी घ्या या दिवसामध्ये, थंडीमध्ये. मण्यार म्हटलं तर खूप घातकी आहे. तसा तो घातकी म्हटलं तर तो लगेच येऊन चावत नाही, पण आपला पाय वगैरे पडला तर तो नक्कीच चावणार मित्रांनो. छोटी मुका प्राणी येतो. हे बघा त्याच्यावर डिझाईन कशी असती आणि किती चप्पळ पण असतो बघा तो. आता त्याला असं वाटलं तर निघून जाईल लगेच. ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो.